हे दारूचं पाहिलं का? हे नदीचं स्वरूप आलंय बघ. शुभ संघटनेतर्फे आणि टाकळी यादीच्या ग्रामपंचायत सर्व बॉडीतर्फे गावचे सरपंच असतील, ग्रामस्थ असतील आणि शुभ संघटना असेल, आम्ही वारंवार ह्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवलेला आहे, तक्रारी दिलेल्या आहेत की बाबा हे आमच्या भागामध्ये काही बनावट पोलीस अधिकारी आणि काही लोक मिळून इथं जे विषारी भट्ट्या दारू चालवतात त्याचे काही गाड्या आम्ही पकडल्या होत्या. तर त्या गाड्यांमध्ये स्थानिक जो कोणी पोलीस अधिकारी होता तो तिथं आला होता आणि ह्या गाडीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 600-700 लिटर विषारी दारू होती. याची आम्ही तक्रार माननीय अधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु याबद्दल गुन्हा दाखल करा असं सांगितल्यानंतर ती गाडी ताब्यात घ्या, ती कोण लोक होते त्यांना ताब्यात घ्या हे सगळं सांगितल्यानंतर ग्रामस्थांनाच फिर्यादी व्हा अशा उलट पद्धतीने पोलिसांकडनं सांगण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांनी ही काही फिर्याद घेतली नाही. ग्रामस्थ याच्यामध्ये स्वतः साक्ष द्यायला तयार होते. काही सगळे पुरावे आपण SP साहेबांपर्यंत हे सगळे दिलेले आहेत. त्यावेळेस जर हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यावेळेसही आम्ही वारंवार सांगितलं होतं साहेबांना की ही दारू हडपसर, वाघोली, पिंपरी चिंचवड अशा एरियामध्ये जातीये. त्यानंतर एक SP साहेबांनी एक कार्यवाही पण केली होती. त्या कार्यवाहीमध्ये अक्षरशः JCBनी हा सगळा विषारी दारूचा 40,000 लिटरचा अड्डा उद्ध्वस्त पोलिसांनी केला होता. त्यामध्ये मात्र त्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे. पण जर अगोदरच 2 महिन्यांपूर्वी जर हा सगळा विषय जर पकडला गेला असता तर शक्यतो याचेही धागेदोरे तिथपर्यंत गेले असते आणि आज ही बिचारी लोक मरताना वाचले असते असं आम्हाला एकंदरीत वाटते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.